हॅलो बाई, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा, त्याच्या आधी तुम्हाला सांगते, आपली लाडकी रेश्मा या चॅनलला, युट्यूबच्या या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि तुमचं खूप प्रेम भेटतंय मला, पण अजूनही खूप प्रेम भेटलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, कमेंट करा. मी तुम्हाला सांगितले कमेंट करा. जे कमेंट करेल त्यांना मी रिप्लाय तर देणारच आहे, आणि त्यांचं पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचं नाव पण घेणार. तर मुद्दा असा व्हिडिओ बनवण्याचा की अशी वेळ कोणावर येऊ नये असं मला मनापासून वाटतं. की सगळ्या गोष्टी माणसाने खाऊन पिऊन दणदणी सुखी सुखी राहावं असं वाटतं. की असं वाटतं मला. पण असं कधी कधी काही काहीच्या आयुष्याला येतो तो क्षण, त्या क्षणाला त्या गोष्टीकडे जावंच लागतं आपल्याला. तर तुम्हाला वाटत असं आता काय बोलते काही नाही, तर तुम्हाला मी तिथे गेल्यावरच दाखवते की नेमकं कुठे आहे आणि का तिथे जाऊ नये आपण असं वाटतं. तर चला मग. तर बघा आम्ही चाललो आहे आता गाडीवर. ट्रॉफिक असं नाही, ट्रॉफिक मागाशी भरपूर होतं. हा कुठला रोड आहे कमेंट मध्ये नक्की सांगा, कोणाकोणाला माहिती असेल तर. बघा आणि पाऊस कोणाच्या इकडे पडलाय नक्की कमेंट मध्ये सांगा. आमच्या इकडे अजून काय पडलेला नाही पाऊस. थोडीशी पुरपुर झाली फक्त, त्याचा काय पाऊस असा मोठा अजिबात आलेलाच नाही. काही काही ठिकाणी इतका पाऊस झालाय नद्याला आले ना, पूर आले, तेवढा पाऊस झालाय. आमच्या इकडे अजून सुरुवाती नाही झालेली पावसाची. बघा ओळखलं का कोण 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 कोणाकोणाला माहिती आहे कमेंट मध्ये नक्की सांगायचं का. मी आलो आहे आता गाडीमध्ये, आमच्या BMW मध्ये पेट्रोल भरायला. तर इथं पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही आता, कारण गाडीत पेट्रोल टाकलं म्हणून. देवा, मला ना तसं उन्हामध्ये लय त्रास होतो, पण आता पर्याय नाही. उन्हामध्ये फिरल्याशिवाय तर काय हे नाही. आता एका ठिकाणी चाललोय आम्ही तिकडं, तर भेटू तुम्हाला तिथं गेल्यावर. तुम्हाला दाखवते मी नेमकं कुठं आले, काय आले, कशासाठी आले. तिथं आता अलाउड आहे का नाही काय माहिती आतमध्ये कॅमेरा घ्यायला. जर नसेल तर बाहेर येऊन तुम्हाला मी सांगेल की नेमकं काय झालंय किंवा कशासाठी आम्ही आलो इकडं, त्यासाठी. ओके. तर हा आहे आपल्या इथला आर्मी एरिया. आर्मी पण आणि विमानतळ, पुणे विमानतळ. विमाननगर एरिया, हा सगळा एरिया विमाननगरचा आहे. जे इथं विमान असतात, काही लोक जे राहतात ना त्यांचे क्वार्टर, राहणाऱ्या लोकांसाठी, जे कामाला जे लोक असतात त्यांचे हे. पोलीस एरिया पण आहे. शाळा पण इथे विद्यालय वगैरे असं. आणि इकडं विमानतळ आहे फक्त साईडला. इथं नाही तर हो, स्विमिंग पूल आहे इकडं. आता हे नवीन झालं इकडचं. हे बघ, हा विमान एरिया, विमानाचा एरिया इकडचा.
तरी मोठं ते विमानाचं काय म्हणतात त्याला, काय ग? काहीतरी आहे. हा, विमान हाय बघा, इथे मोठं विमान आहे बघा. मग तिथे तर बघून घ्या सगळे. कसले भारी. आता चालू होत आहे इथं विमानतळ. विमानतळ किती मोठ्या की वरती जाऊन सगळं खायचं नाही. त्याला वरतून लिंक पण लावलेले आहेत. या अजिबात वरती पण येत नाही, दिसत पण नाहीये त्या विमानतळ इथून आपल्याला. त्यांनी तेवढे सेट केलेले इकडचे ह्या साईडला पण इकडच्या साईडला पण आहे. इकडे हे इकडे विमान विमान वगैरे सगळ्या जवळ कोणी कोणी विमान बघितलंय कमेंट मध्ये नक्की सांगा. मी आपल्याला बघितलं जवळ नाही बघितलेलं. आपल्याला कधीतरी बसायचा योग आला पाहिजे. ते पण सगळं आमच्या गावात गेट एअरपोर्ट स्टेशन पुणे म्हणजे एअरपोर्ट. काही लोक मला येण्यात काढत होते. विमानतळ आहे, विमानतळ नाही म्हणायचो, एअरपोर्ट म्हणायचो. नाही मला एअरपोर्ट नाही, मला विमानतळच येतं. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की नेमकं काय म्हणायचं, एअरपोर्ट म्हणायचं का विमानतळ म्हणायचं. ओके. काही लोक लय येड्यात काढतात हो. आणि शहाणी असतात तिथे किती लोकांना येड्यात काढतात. जाऊ द्या आता काय जाऊ द्या. स्वच्छ भारत G2 G2 मध्ये G2 भाई. 888 4 गाडीचा नंबर 4 येऊन IT पार्कचा एरिया बघा, खराडी. हा, आणि इकडे सगळी बघा कसली मस्त झाडं बिड आहेत. आपण आपल्याला न्यायची जाताना झाडं 1-2 इथून. मागच्या वेळेस आपण नेलेली झाडं 5-6 महिन्यापूर्वी ती जरा खराब झाली. आता परत नाही आपल्याला झाड. बघा कसली भारी नर्सरी, किती भारी इथं. किती किती नर्सरी, शेजारी शेजारी लागूनच नर्सरी सगळी. तर फायनली जिथं मला जायचं होतं त्या ठिकाणी तिथं आता पोहोचते मी. तर कुठे जायचं होतं तर मला दवाखान्यात जायचं होतं. दवाखान्याच्या तिथं आलेले आता येईल 16 मिनिटात येईल तिथं. पण आता तिथं काय आतमध्ये देतात का नाही माहिती नाही. त्याच्यामुळं मग मी फक्त हे दाखवते, मला सांगते डॉक्टरांनी काय सांगितले काय नाही ते. थोडस राहिले, थोडस इथं आणते इथं. तर मी आता दवाखान्यात जाऊन आले. तिथं काय अलाउड नव्हते जास्त व्हिडिओ घेण्यासाठी, म्हणून काय व्हिडिओ घेतला नाही. हे औषध दिले कानात टाकण्यासाठी. कानाचा प्रॉब्लेम झाला माझ्या, म्हणून मी खरं गेले होते दवाखान्यामध्ये. कानाने जास्त ऐकायला येत नव्हतं, म्हणजे ऐकायला येत होतं पण नाही का असं वाजत होता कान जास्त, डोकं पण दुखायचं त्याच्यामुळं. म्हणून मग यावं लागलं इकडं. त्यांनी एक नाकात असं वाज घ्यायला एक औषध दिलतं.
ते औषध घेतलं तिथं. त्यांनी हे औषध दिले, गोळ्या दिल्यात. तर बघूया आता, चला घरी. त्यामुळे आज होईल नाच कधी वाढल्यानंतर अख्खं गाव विजणार सोन प्यायला. लाईटच नाही आज थोडं फोन प्यायला. इथं पण आम्ही पण नाहीये, पण आता नारायला नको फ्रेंच फ्राईज खावा. काही रुपये भेटत नाही तर काय आहे त्यात शिको मारून घ्यायला, जे आहे ते पत्रात पाडून घ्यायचे. काय म्हणतात तशी म्हणे आता, हा ना. सांग या सगळ्यांनी पेरी पेरी आणि फ्रेंच फ्राईज खायला सगळ्यांनी या. कॉफी नाही भेटली पण थंड भेटली.